आताला आपण शिदोरी पराठा आणि थालीपीठमध्ये तर इथे बनवतो आपण महाराजा पराठा बनवतोय। याच्यामध्ये ॲड होणार आता आलूची स्टफिंग। क्या बात आहे। हे ॲड होणार मिक्स व्हेज, गाजर, शिमला, बीन्स आहे, कॉर्न आणि कोबी। ओके। पनीर थोडे येईल। तर याच्यामध्ये ॲड होणार आता पनीर। ताई हा भरपूर मोठा पराठा आहे, तर साधारणपणे किती लोक खाऊ शकतात? 2 लोक आरामशीर खातात। ओके। लेडीज असेल तर 3 पण खातात। क्या बात आहे। यावरून येणार ऑइल। तर यामध्ये ॲड होणार आता बटर। ताई नमस्कार। नमस्कार। ताई आपलं नाव? माझं नाव रोहिणी। ओके। तर ताई आपल्याकडे काय काय मेनू मिळता? माझ्याकडे थालीपीठ आहे, मेथी, पालक, कोथिंबीर तिन्ही प्रकारचे थालीपीठ आहे। ओके। आणि आळूवडी, कोथिंबीर वडी, उडदाचे शेंगुळे, ओके। पुरणपोळी। आपला टायमिंग काय आहे? सकाळी 9 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत। ओके। तर हा झाला आपला ब्रेकफास्टचा मेनू। तर आपल्याकडे जेवणासाठी पण काय आहे का? जेवणासाठी थाली आहे, महाराष्ट्रीयन थाली। ओके। तर त्यात कोणते कोणते येतात? त्यात बेसन थाली आहे, भरीत थाली आहे, पुरणपोळी थाली आहे, रसा पातोडी पण आहे। ओके। आणि डाळबाटी पण आहे। स्पेशल मेनू आहे आमचा डाळबाटी। ओके। तर आपला एक्झॅक्ट ॲड्रेस काय आहे तो? अर्थ विंड अँड फ्लेवर फूड कोर्ट, अशोका मार्ग, नाशिक। ओके। तर बघू शकता इथे आपला पराठा तयार होतोय, महाराजा पराठा तयार होतोय। तर ताई आपल्याकडे पराठे कोणते कोणते अजून? आलू पराठा आहे, आलू पनीर, आलू चीज पनीर, स्पेशल पनीर पण आहे आलू नको असला तर। ओके। आलू मेथी, कोबी पराठा आहे, कोथिंबीर मेथी पालक पराठा पण आहे। क्या बात आहे। चीज पनीर कॉर्न पराठा पण चालतो आमच्या इथे, जास्त रनिंग आहे। तर भरपूर पराठा तिथे अवेलेबल आहे आणि सकाळपासून आपल्याला संध्याकाळपर्यंत पूर्णपणे इथे ब्रेकफास्टपासून जेवणापर्यंत टोटल मेनू इथे अवेलेबल आहे। तर बघू शकता आपला महाराजा पराठा रेडी झालेला आहे। आपण इंडियन पिझ्झा पण बनवू शकतो। ओके। चीज आहे। ओके। तर त्याच्यावर ॲड होणार आता चीज। पनीर यानंतर ॲड होणार पनीर। रेड चिली टाकणार थोडी। ओके। त्याच्यावर टेस्टिंगसाठी येणार रेड चिली पावडर आणि हा येणार चाट मसाला आणि ही कोथिंबीर। तर आपला महाराजा पराठा रेडी झालेला आहे।